ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे अनुभवाची खाण. या खाणीतूनच जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता होते. आयुष्याचा उत्तरार्धात डोकं चालतं पण शरीर साथ देत नाही. प्रत्यक्ष काम करता येत नाही. मग आर्थिक परिस्थितींशी कसं झगडायचं हाच विचार करतो. पडत्या काळात सारेच मदत करतील असंही नाही. अशा वेळी गरजूंना कशी मदत करता येईल यावर सुधीर मुनगंटीवार यांनी उपाय शोधला. निराधार, दिव्यांग व विधवा या सर्व दुर्बल घटकांना मदतीचा हात देत त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाग योजनेअंतर्गत सध्या दरमहा मिळत असलेल्या रुपये 600 इतक्या अर्थसहाय्यावरून रुपये 1000 इतक्या अर्थसहाय्य वाढ करण्यात येत आहे. माझ्या जाहीरनाम्यामध्ये पंचसूत्री. नंबर 1 सिंचन, नंबर 2 शेती, नंबर 3 उद्योग, नंबर 4 रोजगार आणि नंबर 5 आरोग्य. या 5 सूत्रावर साधारणतः मी जास्त लक्ष केंद्रित करतो. जसं मी माझ्या मतदारसंघात 600 कोटीची SNDT युनिव्हर्सिटी आहे. गोंडवाना विद्यापीठाचं 250 कोटीचं केंद्र केलं. माझ्याकडच्या सर्व शाळा ज्या जिल्हा परिषदच्या आहेत त्या ई-लर्निंग केल्या. मी 400 अंगणवाड्या ISO केल्या. त्या अंगणवाड्या या आनंदवाड्या व्हाव्या यासाठी प्रयत्न केला. मी एक अतिशय सुंदर शाळा बगारशात केली. एक अप्रतिम शाळा जी आपण ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शाळा म्हणतो तशी मूळ केली. आता मूळमध्ये मुलींचं महाविद्यालय सुरू केलं आणि तेही येणाऱ्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्यातलं चंद्रपूर जिल्ह्यातलं उत्तम असेल. चंद्रपूरमध्ये आपण महाविद्यालय सुरू केलं. तर मला शिक्षणामध्ये जास्त रुची आहे कारण मी स्वतः शिकलो आहे आणि मला माहिती आहे की शिक्षण आपल्याला एका संस्कारी लोकशाहीमध्ये आपल्याला नेत असते. शिक्षण नसेल तर स्वैराचारी लोकशाहीचा माणूस पाहिजे. सिंचन हा दुसरा मुद्दा आहे. सिंचनमध्ये मी कोडगाव पूर्ण केला, कसगावामध्ये पूर्ण केला, चिंचाळा पूर्ण केला, शिवणीचोर पूर्ण केला, भेंडाळा आता पूर्णत्वास चालला आहे, दिंडोरा पूर्णत्वास चालला आहे. कोडगल बॅरेज पूर्ण करण्यासाठी आता 80% काम झालं. छोटे छोटे बंधारे झाले. माझी मालगुजारी तगाव आपण 140 कोटी दिले सिंचनामध्ये. मला वाटतं की या पंचसूत्री विदर्भ अलग दोगे करके, लेकिन विदर्भ के बारे में बीजेपी बात करती नहीं है. अभी तक विदर्भ अलग हुआ नहीं है. देखिए, विदर्भ को अलग करने की जो बात आप कर रहे थे, मैं समझता हूं उसका सीधा आशय वहां के डेवलपमेंट प्रोसेस से था. और डेवलपमेंट इतना हो जाए, हर घर नल हो जाए, सिंचाई की व्यवस्था हो जाए, अच्छी चौड़ी चौड़ी सड़कें बन जाए, 24 घंटे बिजली आ जाए, अच्छी रेल की व्यवस्था हो जाए, मेट्रो सिटी हम नागपुर बन गया विदर्भ का ही, तो ये हवाई अड्डा अच्छा हो रहा है. तो ये जो डेवलपमेंट प्रोसेस है, कभी डिवाइड करने की बात जहां पर उसकी चर्चा होती है, उसका मुख्य बिंदु होता है कि विकास समृद्ध है और विकास होना चाहिए. बीजेपी पूरी तरीके से विदर्भ का जोरदार तरीके से टॉप प्रायोरिटी पर विकास करने का काम कर रही है. सर, बाबा साहब का नेताओं ने कहा है, मोदी जी तो ये भी कहा है जब तक मोदी है कोई संविधान को हटाना तो छोड़ की तरफ आंख नहीं दिखा सकता. कोई माई का लाल नहीं है जब तक बीजेपी है. संविधान को बदलने की क्या कोई सोच नहीं सकता. सर, विदर्भ की बात दिया कि मैं भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र प्रदेश का प्रभारी हूं. 7वें लोकसभा चुनाव का लड़ने के लिए एक बहुआयामी योजना, विस्तारक योजना है. उसका भी मैं नेशनल कन्वीनर हूं और राज्यसभा का सांसद हूं. जिससे पहले राष्ट्रीय उपाध्यक्ष गुजरात का प्रभारी और मेयर के साथ साथ उप मुख्यमंत्री का दायित्व उत्तर प्रदेश का था. महाराष्ट्र में विगत बहुत एक लंबा अरसा हुआ है मुझे
या मैं ये कहूँ कि विगत 15 दिनों में मैंने विभिन्न जिलों का प्रवास किया है और आज भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस है। इस नाते आज मैं नागपुर में सुबह पार्टी कार्यकर्ताओं के साथ में माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और बावन खुले जी के साथ में अपने स्थापना दिवस मनाया है। नागपुर में यहाँ के सम्मानित अध्यक्ष बट्टी जी और इनकी पूरी टीम एक बेहतर कार्य माननीय नितिन गडकरी जी की जो प्रत्याशिता है उसको लेकर खड़ा है। बूथ चलो अभियान के अंतर्गत आपने निचले स्तर प्रमुख का गठन, पन्ना प्रमुख का गठन, यहां पर सुपर वॉरियर्स का गठन, यानी संगठनात्मक संरचना में नागपुर शहर अव्वल दर्जे का काम इन्होंने किया है। आज उदाहरण के तौर पर हम लोग खासतौर से नागपुर का उल्लेख करते हैं, चाहे वो रेलवे स्टेशन हो, IIM हो, ट्रिपल IT हो, सिम्बोसिस के लिए प्रक्रिया का प्रारंभ होना हो, एम्स हो, रेलवे का स्टेशन का सौंदर्यीकरण हो, विस्तारीकरण हो, हवाई अड्डे का सौंदर्यीकरण और विस्तारीकरण हो, या जिसको हम लोग टेलीविजन पर तमाम अन्य देश भी दिखाते हैं जिस मॉडल को कि नीचे सड़क है, ऊपर पुल है और उसके ऊपर मेट्रो है। मैं समझता हूं कि ये अनूठा मॉडल विदेशों के लिए भी एक आश्चर्य की बात है। आदरणीय नितिन गडकरी जी के नेतृत्व में नई नई चीजों को एक आयाम दिया गया है और मैं अभी जिक्र कर रहा था कि वह समय माननीय अटल जी की सरकार में युवा आयोग में था, युवा नीति भारत सरकार की मैं बना रहा था और उस समय माननीय नितिन जी ने ई-रिक्शा, ई-मोटर, ई-बस और इसके साथ साथ उन्होंने एथेनॉल से गाड़ी पेट्रोल की जगह उसको वैकल्पिक रूप चलाने की परिकल्पना मेरे मेयर कॉन्फ्रेंस में रखी थी जो लखनऊ में हुआ था। अगर दूसरे शब्दों में मैं कहूं कि नए नए प्रयोगों का और नए इन्वेस्टिगेशन का पर्याय के रूप में हम पूरे भारतवर्ष में करोड़ों लोगों को जिन्होंने ई-रिक्शा के माध्यम से रोजगार दे दिया, ऐसे आदरणीय नितिन जी यहाँ के न केवल पूरी तौर पर विकास के पर्याय हैं बल्कि एक मॉडल भी है पूरे देश के लिए। और मैं समझता हूं कि एक बड़े मार्जिन से जनता के आशीर्वाद से वो विजयी होंगे। आज महाराष्ट्र में पूरी स्थितियां बदली हैं। कांग्रेस की अवसरवादी नीतियों से, या यूं मैं कहूं कि कांग्रेस जिसको हम बाबा साहब विरोधी पार्टी मानते हैं कि बाबा साहब को एक बार लोकसभा में फिर उपचुनाव में दो बार कांग्रेस ने पराजित किया, उनको मंत्रिमंडल में ना आने पाए। यहां से मोदी जी ने अपने मिनिस्टर को भेजा। दुनिया में कहीं भी आपको दिखाई पड़ा होगा कि मंत्री युद्ध के क्षेत्र में जहाज लेकर उतर रहे हो। यहाँ के 3-3, 4-4 मंत्री तो पीयूष गोयल साहब भी गए थे, यहाँ वीके सिंह साहब भी गए थे, 4 मंत्री गए थे और उनके जहाज युद्ध स्तर पर उतरे और यूक्रेन और रशिया से जो समझौता हुआ कि जिन गाड़ियों पर भारत मां का झंडा होगा उसमें गोली नहीं चलेगी, वहां भारत माता की जय बोलकर जो गाड़ियां निकल रही थी हाथ में तिरंगा लेके, उनमें पाकिस्तानी भी आकर बैठे थे, अमेरिका के लोग भी आके बैठे थे। यानी भारत की आड़ में दुनिया के कई देशों की जान केवल मोदी जी के कारण बची थी। जब आपको अंग्रेजों के समय याद होगा, भगत सिंह बटुकेश्वर इनकी जान नहीं बचा पाए, कुछ छुड़ा नहीं पाए, तो फांसी हो गई, कांग्रेस ने बचा पाई थी। अभी कतर में आप यहाँ पे आप तकरार करने थोड़ी आए हो, जनता के साथ अन्याय करने की साजिश कर रही है। ये जो बात कह रहे हैं वो मोदी जी पहले कह चुके हैं। ड्रोन, नमो ड्रोन दीदी, लखपति दीदी पहले से शुरू किया पहला सशक्तिकरण का। महिलाओं के नाम प्रधानमंत्री आवास होगा, महिलाओं के नाम शौचालय होगा।
कोरोना होगा तो महिलाओं के खाते में, जनधन खातों में सीधे 1500 रुपए पहुंचेंगे। गैस का सिलेंडर होगा तो महिला के नाम पर होगा। आरक्षण होगा तो महिला के नाम पर 33% का आरक्षण कांग्रेस ने नहीं दिया, बीजेपी ने दिया है। यानी नारी सशक्तिकरण का प्रयत्न करने वाली भारतीय जनता पार्टी है, और नारी का अपमान करने वाली ये कांग्रेस है जो शक्ति का अपमान करते हैं। अभी राहुल जी का बयान आया शक्ति के अपमान में, और रणजीत सिंह सुरजेवाला ने भी, मैं तो कहूंगा, मेरा आरोप है कि राहुल गांधी के कहने पर उन्होंने कि आप लोग कोई एक, मैं ये बांट नहीं सकता हूँ, उसको क्या बोलते हैं, अभी भी 3 लोग गुजर गए, वो पेटियां, वो बांट नहीं सकता हूँ। उसके बाद में साड़ियाँ बांट नहीं सकता हूँ, मैं कोई तरीके की बिरयानी नहीं बांट सकता हूँ, कोई तरीके के पार्टीज नहीं दे सकता हूँ। मगर मेरा वादा है, मैं पूर्ण तरीके से, पर सपोज हमारे जनता सपोर्ट करके मुझे जिताते हैं तो विद इन 10 डेज के अंदर में सबका कर्ज माफी के सिग्नेचर कर सकता हूं। इसके लिए मैं पूरे देशवासियों से विनती करता हूं, अखिल भारतीय परिवार पार्टी के केतली सिंह को बटन दबा के हमारे सभी उम्मीदवारों को जितवाएंगे, ऐसे मैं आशा करता हूं। कुछ लोगों ने बोले पूरे के पूरे आप लोग, पर सपोज कोई देश भर के अंदर में पूरे एक ही उम्मीदवार जीता तो क्या करेंगे, वो तो वेस्ट हो जाएगा। उन लोगों को बोलना चाहता हूं, सबसे पहले CAPP मतलब ये वाला CRC वो वाला के बारे में बात नहीं कर रहा हूँ। CAPP का मतलब होता है चेयरमैनशिप एंड पार्लियामेंट्री प्रोसीजर्स। इसके अंदर में आप लोग पढ़ते हैं तो उसमें दिख सकते हैं, एक व्यक्ति भी, एक भी मंत्री रहता है, एक भी साधारण MP मेंबर ऑफ पार्लियामेंट रहता है तो पर्सनल बिल लेके आ सकता है, उस बिल को अनुमोदन करवा सकता है, उससे पूर्ण देश भर में उसका अमल करवा सकता है। तो उसके वहां से भी कोई तरीके का हमको सपोर्ट नहीं मिला। उसके बाद में 10 टाइम्स हम लोगों ने आवेदन डेलीगेशन पूरे 18 लाख परिवार लोगों का प्रधानमंत्री कार्यालय में दिया गया है, वहां पे भी हम लोगों को कोई तरीके का रिस्पॉन्स नहीं मिला। उसके बाद में सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया के अंदर में हम लोगों ने आवेदन डाले हैं, PL डाले हुए हैं, वहां से भी कोई तरीके का हमको रिस्पॉन्स नहीं मिला। उस कारण हम लोग जनता के बीच में उतरे हैं। हम लोग कोई राजनीति करने के लिए या कोई स्पेसिफिक मुद्दे के लेके हम लोग आगे नहीं आए। ये बात बोलते ही कुछ लोग बोलते हैं, हर नेता यही बात बोलता है करके, हम लोग राजनीति करने के लिए नहीं आए करके। इसके लिए हम लोग आपके आगे में एक चीज दिखाना चाहते हैं, यह नोटरी किया गया है, हमारे मैनिफेस्टो आपके हाथ में है। मैनिफेस्टो के अंदर में जो भी चीज कर्जा मुक्ति अभियान को लेकर हम लोग जो भी मैनिफेस्टो के अंदर मेंशन किए हैं, उस सभी चीजों को फर्स्ट 100 डेज के अंदर में हम लोग सिग्नेचर करके वहाँ सभी चीजों को कंप्लीट करने के लिए प्रयास करेंगे। ऐसे नहीं हो पाता है तो 101 डे ऑफ 101 डे हम लोग हमारा रेजिग्नेशन स्वीकार करते करके नोटरी करके सभी लोगों के अंदर में इस 18वां लोकसभा इलेक्शंस के हम लोग आगे आए हैं। और आपको नहीं पता विचार, मोदी जी के विकसित भारत के लिए कोई साथ देने को तैयार है तो मैं पार्टी में उसको लेना चाहूंगा, जो भी आता है उसको लेना चाहूंगा। हमारी पार्टी हमको बढ़ानी है, हम तो कोई सन्यासी नहीं है, हमको पार्टी बढ़ानी है। काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यात 450 रुपयात सिलेंडर आणि 30 लाख नोकऱ्या देऊ असं आश्वासन कर्नाटक में यही कहा था, कर्नाटक मध्ये हे बोलले होते। कर्नाटक मध्ये घरोघरी जाऊन ॲफिडेव्हिट घेतले, ॲफिडेव्हिट दिला लोकांना, आम्ही हे करू, आम्ही अन्न, आम्ही हे फ्री देऊ, आम्ही ते फ्री देऊ, वीज फ्री देऊ, अन्न फ्री देऊ, सारं फ्री देऊ। जनतेला ॲफिडेव्हिट दिलाय काँग्रेसने, घरोघरी जाऊन फॉर्म भरलाय लोकांचे। आज कर्नाटकमध्ये बघा काहीच दिला नाही, पुन्हा एकदा खोटेपणा करतील, मतं घेण्याकरता खोटं सांगतील, करणार काहीच नाही। आणि त्यांनाही माहिती आहे अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। 543 543 जितने लोकसभा है उतने लोकसभा के अंदर में अखिल भारतीय परिवार पार्टी फर्स्ट टाइम इलेक्शन लड़ रहा है, और उसके अंदर में पूर्ण 543 जगह पे अखिल भारतीय परिवार पार्टी उसमें अभ्यर्थी लोगों को वहाँ कैंडिडेट्स को वहाँ प्रमोशन कर चुका है। और हमारा विशेष मुद्दा यह है रोड, और विशेष अलग अलग तरीके के आश्वासन देते हुए जो लोग इलेक्शन लड़ रहे हैं उन सभी लोगों के आगे में हम लोग, हमारा मूल उद्देश्य ये है, निःशुल्क कर्जा मुक्ति अभियान से हम लोग शुरुआत किए हैं।
पूरे 18 लाख परिवार वाले लोगों से, मैं अंडरलाइन करके आपको बोलना चाहता हूँ, 18 लाख परिवार वाले लोगों से हम लोगों ने देश भर में आवेदन दिया गया है। वह आवेदन पूरे देश भर में जितने कलेक्टर्स है उतने कलेक्टर्स के अंदर में हम लोगों ने आवेदन दिया गया है। डाटा निकाल के देना वो गवर्नमेंट का काम है, मगर हम लोग डाटा निकाल के जो लोग कर्ज में है। स्थापना दिवसाचा राज्यभर कार्यक्रम करणार आहेत। स्थापना दिवसानिमित्त सकाळी बूथवरील आमचा जो बूथ अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा ध्वजाचं झेंडावंदन करतील। किमान 50 घरी जाऊन नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन करतील, मायक्रो डोनेशन मागतील, नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन मागतील। जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतील, सत्कार करतील, स्वागत करतील आणि उद्या संपूर्ण बूथवर पक्षप्रवेशाचे कार्यक्रम, बूथस्तरीय पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर उद्या होतील। राज्यातले 33,925 सुपर वॉरियर या संपूर्ण बूथला जाणार आहेत। स्वतः देवेंद्रजी सुपर वॉरियर आहे, बूथ क्रमांक नागपूर दक्षिण पश्चिम 5 आणि 6। नितीन गडकरीजी सुपर वॉरियर आहे 219 आणि 220 नागपूर लोकसभा, नागपूर मध्यमध्ये। मी स्वतः 28 आणि 29 कामठी विधानसभेचा बूथवर असणार आहे आणि आमचे सर्व नेते जी यादी दिली आहे हे सर्व नेते, सर्व आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री ज्यांना 2-2, 3-3 बूथ आम्ही सुपर वॉरियर म्हणून दिले, या सर्वांनी उद्या बूथवर जाऊन भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 3 तास किमान बूथवर थांबून, स्वतः उद्या देवेंद्रजी 3 तास बूथ नंबर 5 आणि 6 वर असणार आहे। 3 तास ते प्रवास करणार आहे या बूथवर। मी स्वतः सकाळी 9 वाजता 2 बूथचा पूर्ण प्रवास करणार आहे, घरचोल अभियानी करणार आहे, झेंडावंदनी करणार आहे, ठरल्याप्रमाणे संपूर्ण बूथचे कार्यक्रम करणार आहे। एकंदरीत लोकसभा निवडणूक लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 97,325 बूथवर मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि संपूर्ण टीम ही त्या ठिकाणी करणार आहे। जनता पक्षामध्ये कोणीही नाराज नाही। वरिष्ठांपासून पन्ना प्रमुख आणि त्या पलीकडचा देखील कोणताही कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असल्याची माहिती आमच्यापर्यंत अद्यापही आलेली नाही। आता विशेष शाखेचा ज्या काही सर्वेच्या संदर्भाने आपण हे सांगता ते जरा विशेष शाखेलाच बोलू द्या। या विशेष शाखेच्या ज्या काही संकल्पना असतील, जे काही सर्वे असतील, त्या संदर्भाने आपण तुमच्याकडे जे काही फिडिंग आलं असेल ते फार वेगळ्या पद्धतीचं असेल, तुमचे स्वतःचे संबंध असतील, त्यामुळे त्या विचार मी काही बोलू इच्छित नाही। फक्त मी एवढं निश्चितपणाने सांगू शकेन की भारतीय जनता पक्षानं मागच्या 10 वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये 2014 ते 2019 मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि आता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाच्या नंतर भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही कोणाचीही जात बघितली नाही। दक्षिण नागपुरात भारतीय जनता पक्षाचा गड आता नाही आहे, संपूर्ण भारत देश भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आहे। नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आहे, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आहे। तुम्ही ज्या विषयाच्या संदर्भाने आज मला विचारणा करताय त्या विषयाच्या संदर्भाने मला काहीही माहिती
आंबेडकरी मताचे विभाजन टाळण्यासाठी आम्हा एक मिनिट सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं नाव सुरू करा. मी प्रथम परिचय देतो आमच्या पद्धतीचा. मी नारायण बागडे, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष. आमचे नरेश खन्ना, सुनीता शांडीकर, के.टी. कांबळे, सुजीवराव लेकरा, सविता मोरकर, संगीता चंद्रिका सुरे, प्राध्यापक रवींद्र तारे, नामदेव रवींद्र आवडे, देवेंद्र पाटले आणि ओबीसी नेता राजूदादा पांढरे, पूर्व नागपूरचे अध्यक्ष रामभाऊ वहाने, सगळे पदाधिकारी जे आहेत. आणि पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आंबेडकरी मताचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही समर्थन जाहीर केलेलं आहे. मागच्या 24 तारखेला नागपुरात नाना भाऊ पटोळे यांच्या समक्ष आम्ही प्रस्ताव ठेवलेला होता की महाराष्ट्रात त्या प्रमाणात काही पक्ष आंबेडकरी मताचं विभाजन करून भरपाई मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या धान मातीमोल किमतीत विकला लागला. अनेक शेतकऱ्यांच्या कापूस मातीमोल किमतीत विकला गेला. त्यामुळं प्रहार ही शेतकऱ्यांना घेऊन चालणारी संघटना आहे, दिव्यांगांना घेऊन चालणारी संघटना आहे आणि नेमकीच सरकारकडून इथे काहीच मदत झाली नाही. म्हणून आम्ही परिवर्तन व्हावं यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूनं जाण्याचा निर्णय घेतला. श्री श्यामकुमार बबलू बर्वे यांना रामटेक लोकसभेत प्रहारच्या पूर्ण पाठिंबा आम्ही घोषित करत आहे. त्याचे 3 कारण आहेत. एक त्यातील पहिलं प्रमुख कारण असं आहे की रश्मिताई बर्वे ह्या ज्या उमेदवार होत्या त्यांची जात वैधता प्रमाणपत्र हे शासनाने दबाव आणून प्रशासनाने दबाव आणून सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि एका महिलेवर अन्याय केला अशी भावना रामटेक लोकसभा क्षेत्रातील मतदारांची झालेली आहे. दुसरा विषय असा आहे की बच्चूभाऊंचा महायुतीमध्ये कोणताही सन्मान राखला गेला नाही. त्यांना वारंवार अपमानित केलं गेलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये बच्चूभाऊंचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा वारंवार अपमान केला गेला. नवनीत राणा ह्या उमेदवार नकोत अशी बच्चूभाऊंची भूमिका होती. ज्या राणा दाम्पत्यांनी प्रहारची बदनामी केली, बच्चूभाऊंवर आरोप केले, प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुखवलं, त्यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली. हे प्रहारच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही. तिसरा की जर अशी परिस्थिती जर कोर्टाला दिसते की जिथे कॉन्स्पिरसी झालेली आहे आणि यांचं जे राईट जे आहे ते व्हायोलेट करण्यात आलेलं आहे, आर्बिटरीनेस किंवा मिसयूज ऑफ पॉवर झालेला आहे, अशा सिच्युएशन मध्ये सुप्रीम कोर्ट यांना रिलीफ देऊ शकते. आणि हा जो जजमेंट आहे की सर्व कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स हे इल्लीगल किंवा नॉन एस्ट डिक्लेअर होऊन जातात आपोआप, हा एक खूप सुंदर जजमेंट यांच्या फेवरमध्ये आहे. त्याच्या स्टेच्या आधारावर जे आहे यांना खूप आशाची किरण आहे आणि उद्या चालून जे डिसिजन हे घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आहे ते लिगल ॲक्शन घेऊ, लिगल स्टेप घेऊ. सुप्रीम कोर्ट ऑलवेज ओपन फॉर अस अँड द रेमिडीज आर ऑल्सो ओपन फॉर अस. नाउ एव्हरीथिंग इज नॉट क्लोज. सो देअरफॉर I congratulate the madam that she has won the half battle. Why I say half battle? Because this is the stage. And writ petition file केली होती कारण की आम्हाला जे आहे एक इमिजिएट रिलीफ हवी होती. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्देशनात आला की 1 तारखेला हायकोर्टामध्ये केस लागली आहे तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हायकोर्टामध्ये काय होते तुम्ही आधी पहा आणि त्यानंतर आमच्याकडे या. हायकोर्टाने 1 तारखेला जे आहे आम्हाला ऐकून घेतलं, त्यानंतर आम्हाला काही अमेंडमेंट वगैरे करावं लागलं आणि शेवटी जे आहे काल हायकोर्टाने पूर्ण दिवसभर जे आहे ते हिअरिंग चालली. मोठे मोठे वकील पण होते आमच्या अगेन्स्टमध्ये आणि ते सर्व हिअरिंग झाल्यानंतर जे आहे आज त्यांनी जे आहे ऑर्डरसाठी ठेवलं आणि माननीय उच्च न्यायालयाने जे आहे यांच्या फेवरमध्ये म्हणजे सर्वात मोठा जो दिलासा आणि सर्वात मोठा सबस्टॅन्शियल पॉईंट आणि जो फाउंडेशन जे आहे आमच्या केसचं आम्हाला जे हवं होतं ते माननीय उच्च न्यायालयाने जे आहे आम्हाला दिलं. म्हणजे स्टे दिला आणि ऑब्झर्वेशन केलं की हे सर्व कमिटीचं चुकीचं आहे. तर हा जो
कॅन्सलेशनची ऑर्डर आहे व्हॅलिडिटीचं, त्याच्यावर स्टे असल्यामुळे आता लिगल इफेक्ट काय असतो त्याचा, की ते व्हॅलिडिटी आता यांची जिवंत झाली, कास्ट सर्टिफिकेट यांची जिवंत झाली. नाव शी इज द व्हॅलिडिटी होल्डर ऍट प्रेझेंट. तर कोणी हे म्हणू शकत नाही की नाव शी इज नॉट अ जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट. नाव शी इज, ही सर्वात मोठी विजय. आणि इट इज अ blow to the opponents. I am not on the political side at all. I am only on the legal side. तर हा जो ऑर्डर झालेला आहे याचा इफेक्ट असा आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतो 2 डिसिजन्स असे आहेत की जर ओरिजिनल ऑर्डर त्याच्यामध्ये स्टे जर आहे किंवा तो सेटिसाइड झालेला आहे, तर जे कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स असतात त्याच्या आधारावर पास झालेले जितकी जे ऑर्डर्स असतात ते ऑटोमॅटिकली, हा शब्द लक्षात घ्यायचा, ऑटोमॅटिकली ते सुद्धा नॉनेस्ट होतात किंवा ते सुद्धा डिक्लेअर होतात व्हॉइड, आणि ते सुद्धा जातात, दे ऑल्सो गो. तर याच्यामध्ये जे एक लिगल सिच्युएशन अशी आलेली आहे आता की आता कोर्टाचे स्टे आहे यांना, आणि इलेक्शनचा प्रोग्राम जे आहे ते ऑलरेडी जे आहे डिसाइडेड झालेला आहे, सिम्बॉल वगैरे अलॉट झालेला आहे, आणि यांचे जे पती आहेत श्याम बर्वेजी ते ऑथराइज कॅन्डिडेट आहेत काँग्रेसचे, तर ते कंटेस्ट करत आहेत. आता प्रश्न असा आहे, आम्ही डिस्कशन करू ह्या विषयावर, की यांना जे आहे आपल्या नॉमिनेशन फॉर्मवर इंटरेस्ट आहे किंवा आपल्या पतीला कंटिन्यू करायचं आहे. कारण की जो पहलू, जो लिगल पहलू आहे त्याच्यामध्ये यांची विजय झालेली आहे, नो डाऊट. आणि उद्या चालून तो ऑर्डर जो आहे सेटिसाइड होणार आहे, कारण की कोर्टाने तसं डिटेलमध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि सो फार एज जो इलेक्शनचे जो पॉइंट आहे, तर तिथे काही ऑब्झर्वेशन आलेले आहेत कोर्टाचे, पण आता आम्हाला कॉपी आलेली नाहीये, आणि जोपर्यंत नेट कॉपी येत नाही आणि तंतोतंत जो शब्दावली जे कोर्ट तिथे काय उपयोग करतात तोपर्यंत आम्हाला काही कॉमेंट करता येत नाही, भाष्य करता येत नाही. पण मी इतकं सांगतो की जर एक रायडर किंवा रिस्ट्रिक्शन जर यांच्या नॉमिनेशन फॉर्मला रिवाईव करायचं असेलही, तरी यांच्याकडे लिबर्टी आहे, यांच्याकडे जे आहे एक राईट आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचं. आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहे की ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट यांना दिलासा, रिलीफ देऊ शकते, डायरेक्शन देऊ शकते इलेक्शन कमिशनरला, आणि यांचं फॉर्म जे आहे ते एक्सेप्ट होऊ शकते, आणि शी विल बी अगेन दी कंटेस्टिंग कॅन्डिडेट. दॅट पॉसिबिलिटी कॅनॉट बी रूल्ड आउट ओनली ऑन द बेसिस ऑफ स्टे ऑर्डर. स्टे ऑर्डर संपला, नाव शी इज अ जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट. नाव शी हॅज एव्हरी राईट टू से की जेव्हा मी विजिलंट होतो आणि जेव्हा जे आहे माझं नॉमिनेशन फॉर्म होतं तेव्हा एक कॉन्स्पिरसी झाली, आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही मला अटॅक केलं आणि तो वेळ निघून गेला. वेर इज माय फॉल्ट? सबसिक्वेंटली द ऑनरेबल हायकोर्ट हॅज डिक्लेअर्ड अँड ग्रांटेड स्टे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा जो स्टे आलेला आहे हा आजच्या तारखेमध्ये आलेला आहे, आणि नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो 28 तारखेला रिजेक्ट झालेला आहे. तर हा जो वेळेचा एक खूप क्रुशियल जो पॉइंट असतो तो खूप महत्वपूर्ण असतो. इलेक्शन कमिशनचे स्टँड असं आहे की जर विड्रॉवलची पोझिशन गेली, सिम्बॉल अलॉट झाला, आणि त्याच्यानंतर 19 तारखेला पोल आहे, तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाला अंडर आर्टिकल 329 इंटरफेअर्स करू शकत नाही. लक्षात आणून दिलेलं आहे की आम्ही विजिलंट आहोत. आम्ही खूप आधीपासूनच जे आहे कोर्टासमोर आलेलो होतो, रिट पिटिशन केली होती, पण आम्हाला वेळ नाही मिळाला किंवा वेळ देण्यात नाही आली, आणि म्हणून जे आहे स्क्रुटनी कमिटीने हा इन्व्हॅलिडेशन ऑर्डर करून टाकला, आणि हा रातोरात केला. कोर्टाला जेव्हा मी सांगितलं की पहिली कंप्लेंट त्यांनी रिजेक्ट केली स्क्रुटनी कमिटीने सुनील साळवे साहेबांची, आणि क्लिअर कट जे आहे रिझन दिलं की सेक्शन 7 सब क्लॉज 2 प्रमाणे
कोणत्याही ऑथॉरिटीला किंवा कोणत्याही कोर्टाला एक्सेप्ट हायकोर्ट अंडर आर्टिकल 226 हायकोर्टाला जे आहे पॉवर आहे की ते व्हॅलिडिटी जे कॅन्सल करायचं असेल तर हायकोर्ट जे आहे डायरेक्शन देईल समितीला की तुम्ही रिओपन करा आणि रिव्हेरीफाय करा यांची कास्ट क्लेम. दॅट इज द ओनली डोर. पण यांनी काय केलं, सु मोटो डायरेक्ट जे आहे कॅन्सल करून टाकली. कायदा काय म्हणतो ते कायद्याला ऐकलं नाही त्यांनी आणि त्यांचाच तो कायदा आहे, त्यांना सर्व माहीत आहे. दुसरी कंप्लेंट त्यांनी एंटरटेन करायला नको देविया मॅडमची, पण त्यांनी केली. हा हेतू पर्पज जे आहे समोर दिसून आला की 20 तारखेला त्यांनी कंप्लेंट केली आणि 1 हप्त्याच्या आतमध्ये 28 तारखेला ऑर्डर पास करून टाकला. हे कधीच समितीच्या इतिहासामध्ये, कायद्याच्या इतिहासामध्ये, आणि मी प्रोफेशनल असल्यामुळे मी कधीच जे आहे अशी प्रोसिजर बघितली नाही समितीची. स्क्रुटनी समितीला अंडर सेक्रेटरी अवर सचिव त्यांचं लेटर आला की तुम्ही यांच्यामध्ये जे आहे कारवाई करा. हे कधीच होत नाही की सुपेरियर ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून जे आहे महाराष्ट्राकडून काही डायरेक्शन समितीला जाते आणि समिती त्याच्यावर ऍक्टिव्हेट होतो आणि विदाउट फॉलोइंग दी प्रॉपर प्रोसिजर ते सर्व लवकरात लवकर कारवाई करतो. 1-1 वाजतापर्यंत जे आहे यांना शोधत राहतो किंवा यांच्या नातेवाईकाला शोधत राहतो आणि यांना जे रिपोर्ट देतो ते केव्हा देतो, सकाळी 10 वाजता 28 तारखेला. याला दक्षता पथकाचा अहवाल म्हणतात. आणि तिथे लिहिलं असते की तुम्ही 9:15 वाजता समितीसमोर हजर राहा. हे सर्व इम्पॉर्टंट जे बॉबी आहे कोर्टासमोर मी निर्देशनात आणून दिलं की हे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट होतो. यांना हक्क आहे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे की हे फेअर अँड रिझनेबल अपॉर्च्युनिटी यांना मिळाली पाहिजे आणि यांनी आपली बाजू जी आहे मांडायची संधी मिळाली पाहिजे. तर कोर्टाला सांगितलं की 10 वाजताचा वेळ त्यांनी आम्हाला 10 वाजता मिळाला आणि 9:15 वाजता त्यांनी जे आहे आम्हाला हजर राहायला सांगितलं आणि 11-11:30 वाजता ईमेल करून टाकलं ऑर्डर तयार. आणि 3 वाजताच्या आतमध्ये सर्टिफाईड कॉपी वगैरे रेडी करून जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरला देऊन टाकलं. तर रिटर्निंग ऑफिसरनी जेही कायदा आहे किंवा त्याप्रमाणे जेही सिच्युएशन आहे आम्हाला ऐकून घेतलं 5 वाजता. कमीत कमी 1-1.25 तास जे आहे ते हिअरिंग चालली आणि त्यांच्याकडे वेळ नव्हता. आम्ही रिक्वेस्ट केली होती की हायकोर्टामध्ये 1 एप्रिलला केस ठेवली आहे, तुम्ही 1 एप्रिल पर्यंत आम्हाला वेळ द्या. पण त्यांच्या इलेक्शन प्रोग्राममुळे किंवा 30 तारखेला जे आहे जे ते विड्रॉवलचं जे डेट होतं त्याच्यामुळे त्या प्रोग्राममुळे जे आहे ते देऊ शकले नाही. दॅट वॉज देअर इनॅबिलिटी, अदरवाईज दे वर कन्व्हिन्स्ड. पण त्यांनी ते फॉर्म जे आहे रिजेक्ट केला. म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन इज अ व्हेइकल ऑफ लाईफ. guaranteed fundamental rights, guaranteed Article 341, that is scheduled caste. Constitution has given the guarantee to the scheduled caste. आणि ते शेड्यूल कास्ट जर कॅन्डिडेट आहेत जेन्युनली तर त्यांच्यावर अटॅक कशाला व्हायला पाहिजे. हा अटॅक झाला आणि कोर्टासमोर जे लीगल बाजू आम्ही मांडली तो अटॅक कसा निरस्त झाला हे मी सांगायचा प्रयत्न करतो आणि मग एक्झॅक्टली ऑर्डर काय झाला ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हा जो प्रश्न होता यांच्या व्हॅलिडिटी बद्दल किंवा कास्ट बद्दल की रश्मी बर्वे मॅडम चांभार शेड्यूल कास्ट नाही आहे आणि त्यांनी खोटे दस्तावेज किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स किंवा ॲफिडेव्हिट हे सर्व खोटे नाटे बनवून जे आहे त्याने व्हॅलिडिटी मिळवली. हा ॲलिगेशन आहे आणि हे जेन्युइन शेड्यूल कास्ट नाही आहे. हा त्यांच्यावर खूप मोठा एक धब्बा किंवा अटॅक ब्लो हा स्टिग्मा जे आहे लागलेला होता. मला असं वाटते की ज्या पद्धतीने कोर्टासमोर जे लीगल पॉइंट्स आणि जे फॅक्च्युअल सिच्युएशन आम्ही प्रेझेंट केली मांडली त्याच्या आधारावर जे आहे कोर्ट कन्व्हिन्स झाला.
कोर्ट कन्व्हिन्स झालं म्हणजे कोर्टाला पॉवर असतात आर्टिकल 226 प्रमाणे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे, की खरं काय आणि खोटं काय, व्हॉट इज द ट्रूथ अँड व्हॉट इज द फॉल्स. तर कोर्टाने यांची बाजू घेतली की यांच्यामध्ये काही जे असत्य असं काही नाहीये आणि हे सत्याचीच बाजू आहे. आणि म्हणून जो स्टे ऑर्डर दिला तो जो सत्यमेव जयते आपण म्हणतो त्याला ठप्पा आहे, त्याला एक कन्फर्मेशन आहे. आता प्रश्न जो आहे की कोर्टाने ऑर्डर काय केलेला आहे आणि कोर्टाने पॉइंट्स काय घेतलेले आहेत. तर माननीय उच्च न्यायालयाने जे 3 क्रुशियल प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन त्याला आपण म्हणतो, जसं की हे जे कंप्लेंट आहेत, तक्रार करता सुनील साळवे आणि वैशाली देविया यांना लोकच नाही आहे, म्हणजे लिगल राईट नाही आहे. हे काय ॲग्रीव्ड पार्टी नाही की यांचा कोणता स्टॅट्युटरी राईट किंवा लिगल राईट व्हायलेट होतो म्हणून. हे सर्व पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. हे एक पॉलिटिकल ॲनमिटी आहे, द्वेष भावना आहे की कसं जे आहे यांचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट झालं पाहिजे. हे सर्व पर्पज, हाच पर्पज होता ह्या पूर्ण प्रकरणामध्ये की 28 तारखेला रिटर्निंग ऑफिसर समोर स्क्रुटनी होणार आहे आणि 28 तारखेला 3 वाजताच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्व्हॅलिडेशन ऑर्डर, कॅन्सलेशन ऑर्डर जी आहे रिटर्निंग ऑफिसरच्या समोर जायला पाहिजे, म्हणजे यांचं नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट होईल. सर्व पत्रकार बंधूंना, ॲडव्होकेट शैलेश नागनवरे कडून सप्रेम नमस्कार. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मी इथे आपल्याला जे लिगल घडामोडी झालेले आहेत, जे लिगल डेव्हलपमेंट झालेले आहेत, उच्च न्यायालयाचा ऑर्डर झालेला आहे आणि तो ऑर्डर जे आहे काय झालेला आहे, व्हॉट इज द बॅकग्राऊंड, लिगल पॉईंट्स काय आहे, फॅक्च्युअल सिच्युएशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतो, कायदा काय म्हणतो आणि जे प्रेझेंट स्टॅटस आहे ते काय आहे आणि फ्युचर स्टॅटस काय होणार आहे किंवा फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन आम्ही काय घेणार आहोत लिगली वगैरे, याच्यावर मी प्रकाश घालणार आहोत. सर्वप्रथम जे आहे आपल्याला सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयाने आज सन्माननीय रश्मी बर्वे मॅडमला खूप मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांच्या प्रतिमेवर, त्यांच्या व्यक्तित्वावर एक खूप मोठा स्टिग्मा, दाग, तिथे त्यांचे जात प्रमाणपत्र खोटी आहे, की ते फ्रॉड आहे आणि त्यांचं पूर्ण अस्तित्व जे आहे त्यांनी जे अपोनंट्स आहेत संकटामध्ये आणलेलं होतं. आणि मला असं वाटते की यांचं पूर्ण भविष्य, उज्ज्वल भविष्य, त्याच्यावर एक अटॅक होता आणि तो अटॅक आज निरस्त झाला कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे. आणि माननीय उच्च न्यायालयाने एक सुंदर आज ऑर्डर केलेला आहे. आणि काल जे आहे प्रोसिडिंग्स हायकोर्टामध्ये झालेल्या होत्या, तर ते खूप मोठा जे ज्युडिशरीचा ड्रामा असतो तो ड्रामा, तो डेमॉन्स्ट्रेशन काल सर्वांनी बघितलेला आहे की कशी फाईट करावं लागते. जे पॉवरफुल बलशाली लोक असतात, जे सत्तामध्ये असतात, ज्यांच्यापाशी खूप धनसंपत्ती असतो, कदाचित ते आपलं इन्फ्लुएन्स, प्रभाव, डॉमिनन्स कोर्टावर घालायचा प्रयत्न करतात. इंटरप्ट नका प्लीज, नंतर प्रश्न तुम्ही विचारा, मला आपलं बॅकग्राऊंड देऊ द्या. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की एक्झॅक्टली कोर्टरूम मध्ये कशी फाईट होते. यू शुड बी इंटरेस्टेड इन दॅट. कोर्टाचा ऑर्डर काय झाला दॅट इज द रिझल्ट, पण एक्झॅक्टली प्रोसिडिंग्स मध्ये काय होत असते ते तुम्हाला जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ज्या पीडामध्ये, दुःखामध्ये
रश्मी बर्वे मॅडम त्यांनी जे अनुभव केलेला आहे आणि त्या दुःखातून जे आहे ते कसे निघाले आणि तो संघर्ष काय आहे, त्यांचा संघर्ष काय आहे, माझा संघर्ष काय आहे, त्या संघर्षावर जे आहे 2 मिनिटं कमीत कमी ऐकून घ्यायची क्षमता किंवा धैर्य तुमच्यामध्ये असायला पाहिजे. नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा परिधान केला. भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन त्या क्लीन झाल्या, तेव्हा त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध झालं, त्यांना स्थगिती आली. न्यायदेवतेवर मी कधीही आक्षेप घेतला नाही. सुरुवातीपासून न्यायदेवतेवर आमच्या सारख्या गरिबांचा विश्वास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा न्यायदेवतेवर आमचा विश्वास राहील. यानंतरची समोरची जे काही आपल्याला विचारणार येतो, महिलांची जेव्हा मानसिक प्रताडना जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा या भारत भूमीमध्ये रामायण महाभारत झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा कौरवाचा सत्यानाश झाला, त्यांची सत्ता पूर्ण त्यांची परिवर्तन झाली. रावणाने सुद्धा जेव्हा सीतेचं हरण केलं आणि सीतेच्या चारित्र्यावर जेव्हा कुठेतरी अंगली उचलण्याचा रावणाने प्रयत्न केला तेव्हा अहंकारी रावणाची भूमिका यांनी श्रीराम प्रभू चंद्र रामांनी अहंकारी स्वरूपाची रावणाची लंका पूर्ण जाळून खाक केली आणि आपल्या पत्नीला त्यांच्या तावडीतून सोडून आणलं. आज त्याच पद्धतीने रश्मी बर्वेवर जेव्हा जेव्हा आघात झाला तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. ही मी नाही, एक गरिबाची महिलेची एक आत्मा बोलत आहे. आपल्याला वाटलं असेल की रश्मी बर्वेचा फॉर्म कटल्यावर रश्मी बर्वे शांत बसेल, पण ज्या सावित्रीबाई फुलेंचा वारसा असलेल्या आणि त्यांच्या लेखी आहोत अशा सावित्रीबाई फुले यांनी अशा प्रकारचे कित्येक त्यांच्यावर आघात झाले तर त्यांनी आपल्या कमरेला पदर खोचला आणि संघर्षासाठी संघर्ष करून समोर गेल्या. त्यांच्याच वारसावर आम्ही पायी चालतो आणि त्यांचाच वारसा म्हणून आज रश्मी बर्वे आज आपल्या समोर इतक्या ताकदीने उभी आहे. यांनी माझं मनोबल कितीही त्यांनी कमी केलं असेल तरीही मी कुठेही खचली नाही, कारण माझी ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास म्हणजे माझी शक्ती आहे. ज्या नेत्यांनी आज मला मोठं केलं, आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, असे आमचे नेते आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, त्या नेत्याची भीती वाटली आहे. कारण या नेत्यांनी आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या 2020 चा जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली. त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला. शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला. बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात. आज लोकसभेचा विषय आला, लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं तसे यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली आहे का. दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं. पण आजही लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे. आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगिती देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे. मी न्यायदेवतेचं खूप मनापासून आभार मानेन. ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद मागेन आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते. नारे देतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण जेव्हा जेव्हा महिलांवर अन्याय होतं त्याला कारणीभूत हे सरकार असतं. या सरकारमधील असलेल्या ज्या हुकुमशाही करणाऱ्या नेत्यांना मी आज संदेश देऊ इच्छिते, तुम्ही कितीही बळकटपणा तुम्ही दाखवला, कितीही सत्तेच्या अभावामध्ये सत्तेच्या प्रभावामध्ये तुम्ही कितीही वाहून गेला तरीही भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि ती कायम स्वरूपी जिवंत राहणार आहे. आपण जर उदाहरण घेतलं तर बघा, बिल्किस बानोचं उदाहरण बघा. बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि याच सत्तेच्या
नेत्यांनी तिच्या त्या गुन्हेगारांना एक त्यांना मोफत त्यांची शिक्षापासून त्यांना वंचित केलं, त्यांची सुटका केली. आज तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरच्या राज्यामध्ये ज्या महिलांची नग्न अवस्थेमध्ये भिंड काढली त्यांच्यावर सुद्धा या सत्तेतल्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आज रश्मी बर्वेचं जर उदाहरण घेतलं तर रश्मी बर्वे सुद्धा एक याच प्रकारे मानसिक प्रताडना या सत्तेच्या सत्ताधिकाऱ्यांनी मागच्या 2 महिन्यापासून मला दिली. आणि जेव्हा माझा फॉर्म जेव्हा भरण्यात आला आणि यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीदायक वातावरण निर्माण झालं की रश्मी बर्वे जर रणांगणामध्ये उतरली तर आमची हार ही निश्चित आहे. त्यामुळे यांनी रातोरात माझं व्हॅलिडिटी माझी रद्द केली. माननीय न्यायदेवतेचं मनापासून आभार माने की आज ज्या सर्वसामान्य महिलेला एक न्याय देवतेनी जो विश्वास दाखवला आणि मला न्याय दिला, हा न्याय फक्त रश्मी बर्वेलाच दिला नसून तर हा न्याय या लोकांना दिला की जे लोक न्याय देवतेवर विश्वास ठेवतात. आज विरोधकांनी कितीही कटकारस्थान रचलं, कितीही षडयंत्र रचलं, पण शेवटी विजय नेहमी सत्याचा होतो आणि ते आज न्याय देवतेने सिद्ध करून दाखविलं. आणि न्याय देवतेचं मी मनापासून आभार मानते. आज माझी जात प्रमाणपत्र जे विरोधकांनी रातोरात अवैध करून मला या रामटेक लोकसभा मतदारसंघापासून निवडणूक लढविण्यासाठी वंचित ठेवलं, कारण एक महाविकास आघाडीचा उमेदवार आणि तेही दलित समाजाची जर महिला या विरोधकांना टक्कर देणारी होती आणि या महिलेपासून विरोधकांना हार स्वीकारायची नव्हती, त्यासाठी यांनी रातोरात कडक षडयंत्र रचून माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं. आज त्यांच्या तोंडावर ही चपराक आहे. आपण कितीही खोटे नाटे किंवा शासकीय यंत्रणेचा कितीही आपण गैरवापर केला तरीही आजही लोकशाही भारतामध्ये जिवंत आहे, संविधान जिवंत आहे आणि याच लोकशाहीच्या बळावर आज आमच्यासारखे गरीब सर्वसामान्य लोक आज आम्ही न्याय देवतेवर विश्वास ठेवू शकतो. आदरणीय केदार साहेबांचा मनापासून धन्यवाद करेन. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज मला माझं जात प्रमाणपत्र अवैध केल्यामुळे माझं यांनी जे फॉर्म यांनी कट केला तरीही माझ्यावरच विश्वास ठेवून आदरणीय केदार साहेबांनी काँग्रेस पक्षाने आज माझ्या पतीला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून रामटेक लोकसभा मधून जो आम्ही मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये छोट्या घटकापर्यंत जाऊन एक विश्वास संपादन केला होता, त्या विश्वासाची आज जीत झालेली आहे. गोरगरिबांचा आशीर्वाद, गोरगरिबांचा विश्वास, माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास हा भूतकाळामध्येही रश्मी बर्वे सोबत होता, आजही रश्मी बर्वे सोबत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा माझ्या जनतेचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास आज माझ्या सोबत राहील इतकी मात्र आज मला हमखास अपेक्षा आहे. आज मोठ्या नागपूरच्या बड्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारते. एक मोठं असं नाव आहे की ज्यांनी एक धृतराष्ट्र जो महाभारतातले जे धृतराष्ट्र आहे त्यांची भूमिका त्यांनी निभावली. त्यांच्या नजरेसमोर एक द्रौपदीचं जेव्हा चीरहरण होतं आणि धृतराष्ट्र तर चुपचाप शांत बसले असतात, अशाच प्रकारे त्या नेत्यांनी आज शांत बसून सर्व जे मानसिकरित्या मला जे प्रताडना केली, एक नैतिक वस्त्रहरण या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी मला करण्याचा प्रयत्न केला, पण आपण एक धृतराष्ट्राची भूमिका घेऊन आपण शांत बसला होता. मला आपल्यापासून खूप अपेक्षा होती, कारण आपण
ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहता अशी अपेक्षा आज मला होती. पण आज त्या नेत्यांनी एक कुठेतरी त्यांनी एक पक्षाची बाजू त्यांनी बळकट समजली आणि एक अंधळ्या मुक्या आणि पहिल्याची भूमिका त्यांनी निभावली. आज त्यांच्यावरचा माझा विश्वास जो आहे तो कुठेतरी गमवावा लागलेला आहे. ज्या वेळा यांचं नामांकन अर्ज जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या आधारावरती रद्द करण्यात आलं. त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवरती आज स्थगनादेश मिळाला, ज्यामध्ये जात पडताळणी समितीने जो निर्णय घेतला तो निर्णयाला स्थगिती मिळाली आणि स्थगिती मिळून त्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलेलं होतं आणि हे एक षडयंत्राचा भाग म्हणून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दबावाचं राजकारण करीत जात पडताळणी प्रमाणपत्र सौ रश्मिताई बर्वे यांचं रद्द केलं आणि त्यांना निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवण्याचं काम ज्या पद्धतीनं केलं त्याला एक मोठी चपराक आज माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्यामुळे मी माननीय सौ रश्मिताई बर्वे यांना विनंती करतो, त्यांची अत्यंत ही महत्त्वाची पत्रकार परिषद आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी संबोधित. याचा जे भांडवल करण्याचा जो प्रयत्न आहे हे पूर्णपणे चुकीचा आहे. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की न्यायालयात जी लढाई साडवेचे त्यांची सुरू आहे त्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल तो निर्णय आपल्या निवडणुकीमध्ये लागू राहणार आहे. आणि त्यामुळे माझ्या असं समज आहे की व्हॅलिडिटी डिपार्टमेंटचं कामच आहे की जर चुकीच्या लोकांनी कुठलं आता जिल्हा परिषदच्या सदस्यपद रद्द झालं ते त्यांच्या एकट्याचं नाही तर माझ्या लोकांचं झालं ना. मी काही नाही करू शकलो, मी तर सरकारमध्ये आहे, माझ्यासमोर मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. मी तो निर्णय थांबू शकलो असतो पण नाही थांबू शकलो कारण की गोवारीला व्हॅलिडिटी देऊ नका अशा पद्धतीचा निर्णय हायकोर्टाने दिला होता त्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला देऊ नका. त्यामुळे माझे जे गोवारी समाजाचे प्रतिनिधी होते किंवा इतर समाजाचे होते ते डिस्क्वालिफाय झाले. त्याला मी काय करणार आहे? शेवटी कायद्याचं राज्य आहे जे आपल्या विधिमंडळाने पार्लमेंटने कायद्याचं जातीच्या पद्धत जे जे निकाल दिलेले आहेत आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत ते सर्व निकाल आपल्याला मान्य करावे लागतात. या देशातून नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचा नसतो आणि हे जे प्रकार या ठिकाणी सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आपल्या पराभवाची मानसिकता, आपला उमेदवारचा फॉर्म कटला, आता आपला डबी उमेदवार आहे याची प्रतिमा चांगली नाही आहे, याच्याबद्दल खूप वाईट लोकांमध्ये भ्रम आहे. हे उमेदवाराला मतं मिळून घेण्याची लायकी नाही आहे म्हणून रश्मी बर्वेचं नाव समोर करून एक इमोशनल कार्ड खेळण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. हे जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत गेली पाहिजे अशी आमची मनापासून भावना आहे. धन्यवाद. परवानगी दिली नाही त्यांचं जो नामनिर्देशन पत्र रिजेक्ट झालेला आहे तो रिजेक्ट झालेला नामनिर्देशन पत्र वर कुठलीही स्थगिती किंवा कुठलाही बदल करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. ऑर्डरची कॉपी अजून हाती यायची आहे, ती हाती आल्यानंतर त्याच्यावर अधिकचं भाष्य करणं योग्य राहील. परंतु जे मी ऐकलेलं आहे त्या ऐकलेल्या माहितीनुसार त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आहे. परंतु हायकोर्टाने रिस्टोर केला आहे. हायकोर्टाने रिस्टोर केलं नाही आहे. ज्या वैधता प्रमाणपत्राचा निर्णय जर त्यांनी चुकीचा घेतला असेल तर हायकोर्टाला अधिकार आहे ना. हायकोर्ट तो आदेश सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काही करू शकतात. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे. परंतु खोट्या कागदपत्राच्या आधारावर फसवणूक करून 420 करून महाराष्ट्राचे रहिवासी नसताना महाराष्ट्राचे रहिवासी असं खोटं दाखवून खोटी वंशावळी सादर करून खोटे लोक महाराष्ट्राचे उभे करून ते माझे नातेवाईक आहे असं सांगण्यात येणं आणि सांगल्यानंतरच परत जे मध्य प्रदेशचे कागदपत्र होते ते लपवणे, तिथलं शिक्षण लपवणे. त्यांचे वडील यांच्या मध्य प्रदेशमध्ये शिक्षण झालं होतं, तिथे शेती आहे हेमरा सेकंडरी गावामध्ये ते लपवण्यात आलं. अशिक्षित असा खोटा ॲफिडेव्हिट करण्यात आला. सर्व कागदपत्र आता मी बोलवलेले आहे, माझ्याकडे नव्हते ते. परंतु या पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, न्यायव्यवस्था या देशामध्ये आहे.
एखाद्या प्रकरणामध्ये कुणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला न्यायालयाची चपराक बसते, न्यायालय त्याच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय करतो. आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो, मी असेल, पुण्याचा जिल्हाध्यक्ष आहे किंवा अनेक लोक आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व पक्षामध्ये आपल्या महाराष्ट्राने जात व्यवस्थामध्ये पडताळणी समिती एक विंग गठीत केली आहे. आणि याच्यावर प्रचंड लोकांचे लोकप्रतिनिधीची मागणी होती, लोक खोटे दाखले घेत होते, मग निवडणूक होत होती. त्यामुळे नंतर सरकारने व्हॅलिडिटी कंपल्सरी केली, मग त्याचे रिलॅक्सेशन दिल्या. आणि पडताळणी विंग हे स्वतंत्रपणे काम करते. पडताळणी विंग हे स्वतंत्रपणे त्यांचं विजिलन्स डिपार्टमेंट आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर ते त्या ठिकाणी काम करत आहे. तर माझा एवढंच म्हणणं या संदर्भामध्ये आहे की या प्रकरणामध्ये फक्त सिम्पॅथी घेण्यासाठी की कसा अन्याय झालेला आहे दाखवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची चुकीची परसेप्शन निर्माण करणं, महायुतीच्या लोकांना मतदान करणं. आपण बघा की या केसमध्ये महायुतीचा उमेदवार पार्टी नाही आहे, तर सुनील साळवे जे आहे ते उमेदवार आहे आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म व्हॅलिड आहे. व्हॅलिड फॉर्म असून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि न्यायालयामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये राजू पारवे पार्टी नाही आहे, रिस्पॉन्डंट नाही आहे, साळवे रिस्पॉन्डंट आहे. त्यामुळे ती लढाई त्यांची आणि त्यांची आहे. परंतु आम्ही केलेलं आहे, यांनी केलेलं आहे, हे चुकीचं जे भ्रम लोकांमध्ये पसरवलं जात आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि त्यामुळे जे वेगवेगळे क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी असेल, ज्युडिशियल अथॉरिटी असेल, ते या प्रकरणी निर्णय करतील. परंतु एक गोष्ट शाश्वत सत्य आहे, कुठल्याही पार्टीच्या व्यक्तीने, कुठल्याही जातीच्या व्यक्तीने जर खोट्या कागदपत्राच्या आधारे जर जातीचा दाखला घेतला असेल तर ते जात प्रमाणपत्र आणि ते जात वैधता प्रमाणपत्र याच्यावर सरकार निर्णय करत नाही. याच्यावर व्हॅलिडिटी डिपार्टमेंट स्क्रुटनी कमिटी निर्णय करते आणि त्याच्यानंतर हायकोर्ट निर्णय करते, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय करते. ही या देशाची व्यवस्था आहे. त्यामुळे पक्षाच्या सर्वांचे लोक अपात्र झाले आहेत, कारण की जी व्हॅलिडिटीची समिती आहे ती या संदर्भामध्ये निर्णय घेत असते. त्यांनी निर्णय घेतला. आता प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये जे चित्र निर्माण केलं जात आहे की असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, की मागासवर्गीय व्यक्तीवर असं पद्धतीने अन्याय झाला. अरे बाबा, जे उभे आहेत ते मागासवर्गीय, बायको मागासवर्गीय, नवरा मागासवर्गीय, तिच्या जातीच्या संदर्भामध्ये आम्ही काही आक्षेप घेतला नाही कधी आजपर्यंत. प्रश्न कसा आहे की आपल्या देशामध्ये जे कायदा आहे त्या कायद्यामध्ये मान्य दिनांक आहे की 10 ऑगस्ट 1950च्या पूर्वी जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच एसटीचा दाखला तुम्हाला लाभ घेता येईल. आदिवासीमध्ये सुद्धा 1950 ही आपली डेट आहे आणि ओबीसीसाठी 1967 आहे. हे भारतीय संविधानामध्ये मानव दिनांक हे प्रत्येक या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहे. माझ्याकडे अनेक लोक आहेत जे धुर्वे आहे, कोळवते आहे, मनस कोल्हे आहे, मला माहित आहे ते आदिवासी आहे, परंतु 1950 साल त्याचे रहिवासी नाही आहे. मी त्यांना नाही करू शकत होतो. माझे लोक अनेक डिस्क्वालिफाय झाले. धुर्वे नावाची आमची आदिवासी बाई डिस्क्वालिफाय झाली. आमच्या डोळ्यासमोर माहित आहे ती आदिवासी आहे. परंतु शेवटी घटनेमध्ये, कायद्यामध्ये जे तरतूद आहे त्या तरतुदीचं मी काही बदलू शकत नाही, कोणी बदलू शकत नाही त्याला. आणि त्यामुळे या पूर्ण प्रकरणामध्ये या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जो नियम आहे तोच नियम सर्वांना लागू आहे. कोणासाठी काही वेगळे नियम, काही वेगळा कायदा झालेला नाही. आणि व्हॅलिडिटी अपात्रते प्रकरण शेकडोच्या संख्येने आहे. एवढं गाजावाजा जे केल्या जात आहे रद्द झाली, आमच्या लोकांचे झाले. आम्ही काही प्रेस कॉन्फरन्स घेतली, आम्ही काय त्याला भांडवल केलं नाही. आता एखाद्या माणसाने इलिगल एखाद्या प्रमाणपत्राचा वापर केला तर 4 वर्ष त्यांनी वापर केला तेव्हा तुम्ही काय बोलले नाही. याचा अर्थ काही इलिगॅलिटी लिगॅलिटी मध्ये कन्वर्ट होत नाही. एखादी गोष्टी जर जन्मापासून अवैध आहे तर ती शेवटपर्यंत अवैध राहणार आहे. त्याला 10 वर्ष वापरलं तरी अवैध राहणार. मी तुम्हाला तात्काळ विकून टाकलं किंवा प्रेसला विकून टाकलं, रजिस्टरने रजिस्ट्री केली, याचा अर्थ ती रजिस्ट्री लिगल होत नाही, ती जन्मापासून अवैध आहे. बिकॉज मला ते विकण्याचा अधिकार नाही. याच पद्धतीने माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की या प्रकरणामध्ये आता प्रकरण कोर्टात गेलं. पहिले माझ्या माहितीप्रमाणे मी लक्ष ठेवून होतो वकील म्हणून, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात काय चाललं. 3दा हे प्रकरण हायकोर्टाने फेटाळलं, सुप्रीम कोर्टाने एंटरटेन केलं नाही. आणि आज जे न्यायालयात झालं, आजही न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. सर्वांना नमस्कार.
आपल्या सर्वांना कल्पना आहे की रामटेक लोकसभेमध्ये महायुतीतर्फे श्री राजू पारवे आणि महाविकास आघाडीतर्फे श्री श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. जरी श्यामकुमार बर्वे हे डमी उमेदवार होते, परंतु आता ते रश्मी बर्वे यांचं नामनिर्देशन पत्र रिजेक्ट झाल्यामुळे आता जे डमी उमेदवार होते श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेसचे आता अधिकृत उमेदवार झालेले आहेत. या पूर्ण प्रकरणामध्ये जनतेमध्ये खूप खोटे चुकीचं परसेप्शन नरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. पहिले तर सर्वात महत्त्वाची बाब की मी ज्या मतदारसंघातून आमदार आहे त्या मतदारसंघातून श्रीमती रश्मी बर्वे या जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्या अनुसूचित जातीच्या मतदारसंघात, आणि नंतर ते जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या. आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या पूर्वी मागील अनेक दिवसापासून कुठली कोराडीचे सुनील साळवे की काही नाव आहे, सुनील साळवे हे काही पत्रकार आहेत, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे ते कुठल्याही पार्टीचे कार्यकर्ते नाही आहे. त्यांनी काहीतरी माहिती वगैरे RTI मध्ये वगैरे काढली आणि त्यांनी सातत्याने मागील 6-7 महिन्यापासून तक्रारी त्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू आहे. जेव्हा आम्ही या केसची माहिती काढली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ते खूप दिवसापासून या प्रकरणाच्या मागे लागले. ते त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते, म्हणजे माझे उमेदवार होते किंवा भाजपचे उमेदवार होते किंवा इतर पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी कोणी त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या नाही मागच्या 2-3 वर्षात. कारण की आम्हाला याच्या संदर्भामध्ये माहिती नव्हती की ते कुठले आहेत, त्याने कुठून प्रमाणपत्र आणलं काय आणलं. परंतु कुठल्या तरी RTI ऍक्टिव्हिस्ट किंवा ते सोशल वर्कर आणि पत्रकार त्यांनी या संदर्भामध्ये व्हॅलिडिटीकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारीवर नंतर काहीतरी तुमचं ते माहिती आयुक्ताकडे अपील झाली, मग नंतर माहिती आयुक्तांनी परत हायकोर्टात मॅटर केलं, मग हायकोर्टातील परत काही निर्णय दिले. हे प्रक्रिया अनेक दिवसापासून 6-7 महिन्यापासून सुरू होती. आणि नंतर त्यांनी गव्हर्नमेंटलाही तक्रार केली होती किंवा त्या संदर्भामध्ये सर्वोच्च तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश झाले होते. चौकशी केल्यानंतर जात पडताळणी सर्टिफिकेट डिपार्टमेंटने त्याची विजिलन्स केली. वास्तविक आता सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की कुठल्याही व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ज्याचा निवडणुकीमध्ये वापर झाला त्याचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून प्रत्येक व्हॅलिडिटीची सर्व जप्त करावी आणि जप्त केलेली व्हॅलिडिटी ची परत विजिलन्स करावी, नंतर परत फ्रेश सर्टिफिकेट इश्यू करावे, अशा पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. त्यामुळे ही व्हॅलिडिटी जप्त झाली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना ही व्हॅलिडिटी त्यांना दिली, परंतु विदाऊट विजिलन्स दिली. एखादी व्हॅलिडिटी विदाऊट विजिलन्स जर दिली असेल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची विसंगत कृती करून, तर ती व्हॅलिडिटी वाईड विद्युषी आहे, म्हणजे ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जन्मापासून निरर्थक आहे किंवा अवैध आहे. परंतु ठीक आहे, तो विषय आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. त्यामुळे त्या विषयावर व्हॅलिडिटी कमिटी ज्याचं निर्मितीच कुठल्याही व्यक्तीने चुकीच्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊ नये, कोणी घेतलं असेल तर ती व्हॅलिडिटी रद्द करावी. एखाद्या NGOने कुठल्याही व्यक्तीला ज्या जातीचा दाखला दिला असेल तर कलम 7(1) मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या प्रमाणपत्र समितीचा जो आपला कायदा आहे की ते सुमोटो कारवाई करू शकते व्हॅलिडिटी डिपार्टमेंटवाले किंवा कुठल्याही व्यक्तीने, जगातील कुठल्याही व्यक्तीने त्यांना इन्फॉर्मेशन दिली तरी ते याची स्वतंत्रपणे चौकशी करून तो सर्टिफिकेट ते जप्त करू शकतात. जप्त केल्यानंतर ते रद्द करू शकतात. आणि की हा एक ज्युडिशियल अथॉरिटी आहे, त्या ज्युडिशियल अथॉरिटीला हा अधिकार कायद्यानुसार मिळालेला आहे. जसं इन्कम टॅक्स विंग आहे ते इन्कम टॅक्सवर कारवाई करते किंवा एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे ते लाच कारवाई करते, तशाच पद्धतीची ज्या प्रमाणपत्र पडताळणी समिती ही एक स्वतंत्र विंग आहे की जे विंग अनेक लोकांना माझ्या रामटेकच्या पंचायत समितीचे सभापती श्री संजय नेवाले हे डिस्क्वालिफाय झाले व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे. अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य, अनेक लोक
हे आजपर्यंत डिस्क्वालिफाय झालेले आहे. काही नवीन जगामधली काही पहिली केस नाही आहे. पर्व सुरू आहे, त्या संदर्भात बऱ्याच अंशी भ्रम पसरवण्याचं काम सातत्याने सुरू आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सत्य आपल्यासमोर आणावं आणि आमचं जे महायुतीचे उमेदवार आहे त्याबद्दल आपल्याला माहिती द्यावी म्हणून आज मी आणि ही माहिती देण्यासाठी रामटेक निर्वाचन क्षेत्राचे आमदार आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल साहेब, सोबतच चंदन गोस्वामी जी आपल्या समोर या ठिकाणी आहोत. मी ॲडव्होकेट श्री आशिष जयस्वालजी यांना विनंती करतो की त्यांनी रामटेक लोकसभेच्या संदर्भाने सर्व सत्य आपल्या समोर मांडावं.